आई आई डोबे साहेब काय आणलंय? अरे पेढ्याचं बॉक्स आहे, दिसत नाही तुला? आई शपथ पेढ्याचा बॉक्स आहे. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. छकुले मी देतो ना पेढे तुम्हाला. आम्ही खातो ना. छकुले पेढा खाल्ला तर बघ. हा हे पोरांनो काय चाललंय रे? छकुले बाळा मी देतो ना तुला पेढे. अगं बाया काय झालं संकल्पराव? केवढ्यानं ओरडला? हो अक्का काल ते आपण जमीन पाहायला गेलो होतो ना. त्याचं सगळं नीट मार्गी लागावा म्हणून देवळात गेलो होतो. त्याचाच प्रसाद आणला होता मी. पण ह्या दोघांनी माझ्या हातातनं बॉक्स ओढून घेतला. बाकी काही नाही. काय रे या काय दिप्या छकुली काय करताय हावऱ्यासारखं कळत नाही वे? अगं दिप्या कुठला? हे छकुलीच तिचले हावरी. ओ हावरी काय हावरी? नको मला पेढे. घ्या तुमचं तुम्हाला पेढे. चल रे दीपक दादा चल. आई आता ती जमीन लवकरच आपल्या नावावर होईल बर का. घ्या ना तुम्ही पेढा खा. हे बेस झालं बर का सुष्मी. तुझ्या तर भाग्याचा हेवाच वाटायला लागलाय मला. का अक्का काय झालं? हा ग का म्हणून काय विचारतेस? अगं हा स्थळ मिळायला भाग्य लागतं बर का. आणि संकल्पराव लाखात एक माणूस आहे. अपर्णा नाही दिसत आहे घरात. हो हाय की आतमध्ये अभ्यास करत बसले बघा. मी आलो तिला पेढे देऊन येतो. हा वय सुष्मी आई आई काय होतंय तुम्हाला? मम्मी काय झालं ग? दिप्या जब आपण फोन कर मम्मीला दवाखान्यात न्यायचंय. ती उलटे करायला लागले म्हणा खूप. जा ए दिप्या जा आधी पाणी घेऊन ये. अगं काय माहिती या काय की उलट्या करायला लागली ग? अपर्णा आईंना काही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. हा मी आहे ना. काय खाल्लेलं त्या आधी? पेढा आणि नाश्ता. पेढा खाऊन लय वेळ झाला नसेल ना. म्हणजे फार फार तर 10-15 मिनिटं झाली असतील. हो ना. मग कोणीही मध्ये बोलू नका. तुम्हाला फूड पॉइझनिंग झाले बरं का. फूड पॉइझनिंग म्हणजे त्यांच्या पोटात काहीतरी गेलंय त्यामुळे त्यांना उलट्याने जुलाब होत आहेत. आजच्या दिवस त्यांना इथेच ठेवावे लागेल. त्यांना खूप अशक्तपणा आलाय. त्यांना सलाईन लावायला लागेल. नाही तिने नाश्ताच केलता. आणि नाश्ता तर सगळ्यांनीच केला होता ना आम्ही. आम्हाला कोणाला काहीच नाही झालं. तिलाच कसं फूड पॉइझनिंग झालं? डॉक्टर मम्मीने पेढा खाल्ला होता. ए दिप्या तिने एकट्याने पेढा खाल्ला होता काय? अरे मी बी खाल्ला होता. आपीने बी खाल्लेला. आम्हाला काय झालंय का? नाही एक मिनिट. मी नाही खाल्ला पेढा. म्हणजे हे घेऊन आलते पण. नाही मग बरोबर आहे. आईंनी दुसरं काही खाल्लेलं नाहीये. त्यांना हे फूड पॉइझनिंग पेढ्यामुळेच झालंय. मी आणलेल्या पेढ्यामुळेच झालंय त्यांना हे फूड पॉइझनिंग. बापू मी तुमची माफी मागतो. मी आपलं फक्त हे. हो संकल्पराव तुम्ही कशाला माफी मागताय? बया अहो एवढं सगळं केलंय संकल्परावाने तुमच्यासाठी आणि त्यांनाच परत हात जोडायला लागतात वय? नाही अक्का अहो ही गोष्ट माझ्या मनाला खात राहील. मी आपलं प्रसाद म्हणून पेढे आणले होते. पण मला वाटलं नाही की त्यांनी एवढं सगळं होईल म्हणून. पण माझं ठरलंय डॉक्टर. आईंच्या दवाखान्याचं जेवढं काही बिल होईल ना ते सगळं मी देणार. तुम्ही आईंना भारीतली भारी ट्रीटमेंट द्या. हा आणि त्याचं बिल डायरेक्ट माझ्या हातात द्या. मी भरतो सगळं बिल. एक मिनिट. असं काही नाहीये. तुम्ही थांबा की. अहो नाही संकल्पराव त्याची काय गरज नाही. आणि तसं बी अक्का म्हणतीये की तिने बी पेढा खाल्लाय म्हणून. मग तिला काय नाही झालं? हा हे बघा मम्मीला ना दुसऱ्या कशाने तरी काही झालं असेल हे ना डॉक्टर. एक्झॅक्टली. त्यांना फूड पॉइझनिंग झालंय. पण ते नक्की कशामुळे झालं हे आपण सांगू शकत नाही. आपण चांगल्याची चांगली ट्रीटमेंट देऊया आणि लवकरात लवकर बरं करूया. मी नर्सला सलाईन लावायला सांगतो. अरे ये
सरप्राईज. आई शपथ. अरे देवा. अर्जुन, हे अशी जुगाड तुला कशी सुचतात रे? आता काय अभ्यास करायचा ना, तू बिंदास कर. इथं कोण तुला डिस्टर्ब करणार नाही अजिबात. अप्पे, हो, मी अभ्यास करत असताना तुला माझ्याकडे बघायला आवडतं, माहितीये मला. काय म्हणाल अप्पी? हा म्हणाल ना. दात लय पुढे नाहीत ना आपले. दात ओके ना. आई तर म्हणायची नाक चांगले नाही. चांगले होच म्हणणार मला वाटते. अरे हो म्हणणार. मग काय करणार त्या? तू कधी आली आत्या? मी आपलं असंच. काय पाहिजे होतं का आत्या? अगं तू कशाला येत बसली? मला हाक मारायची ना. ये इकडे, चल बस बस ये. चल. मस्त आहेत ग बांगड्या. भरून पाहिजेत का तुला? चल भरून देतो, ये. अप्पी, अप्पीसाठी आहे. आईचे आहेत. कसं असतं ना आत्या, घरातली सगळी तुला ईडी म्हणतात. ईडी. तुला बोलता येत नाही म्हणतात, तुला ऐकू येत नाही, तुला काही कळत बी नाही. तुला सगळं कळतं. माणसांच्या मनातलं तुला सगळं कळतं आत्या. आत्या, तुझा लेख तुला प्रॉमिस करतो, आप्पीच्या घरची सून होणार. आणि एक दिवस तू तुझ्या हाताने या बांगड्या तिला भर. आत्या, भरणार ना? सुषमा, बरं वाटतंय का आता? थोडी ताकद आल्यासारखी वाटते. काय खाल्लं होतंस ग? काय अगं चांगलं बोलत होतो आपण, आणि हे काय की उलट्याच करायला लागलीस की बका बका. आपण बोलत होतो कशाबद्दल? आता अजून कुठल्या विषयावर बोलणार आपण? कुठला विषय हाय आपल्यात बोलायला? अप्पी. आप्पीच. काय म्हणली का ग लग्नाबद्दल? नाही अक्का, हवा आता कुठं. अगं सुषमे, येळ निघून चाललाय हातातनं. तुला म्हणून विचारते, त्या संकल्परावांना दुसरी काही स्थळ येत नसतील बाई ग? काल घरी गेलेले त्यांच्या, तेव्हा त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं. त्यांची आई म्हणत होती, ह्या पोरगीला काही सोनं लागलंय बाई, दुसरी बघ. आणि संकल्पराव स्वतः भांडत होते आप्पीसाठी. अक्का, काय सांगताय? मग काय तर, काही खोटं सांगते बाई मी? अगं जे ऐकलं तीच सांगते ना तुला. आणि सुषमे, तुला तर माहितीच आहे ह्या लग्नाच्या गोष्टी कशा असतात. अगं एवढ्या तेवढ्यावरून सगळा विस्फोट होतोय बघ. आणि मी असं कशा पायी म्हणते, चांगलंच माहितीये तुला. अक्का, आता काय करायचं? अहो, 2 दिवसावर आली तिची परीक्षा. अगं तेच म्हणते मी, तिची परीक्षा 2 दिवसावर आली ना, ही चांगली वेळ आहे तिच्याकडून लग्नासाठी होकार मिळवायला. म्हणजे आपली आप्पी कशी आहे ती माहितीये ना तुला? अगं तिच्या डोसक्यात त्या अभ्यासाचं खोळ आहे, कलेक्टर व्हायचंय तिला. म्हणजे चांगलंच आहे ती, पण उद्या बिन लग्नाचं घरातच बसायला लागलं तर कसं वाटतंय ही कुठं माहितीये तिला? म्हणून म्हणत्या आत्ताच विचार बघ तिला. आत्ता म्हणण्यापेक्षा आजच विचारून टाक. आतापर्यंत 50 वेळा विचारून झालंय. ऐकून तर घे की सुषमी. हे बघ, तिला म्हण तू परीक्षा दे,
पण आधी लग्नाचं काय ते सांग. उद्या पेपर अवघड गेला म्हणली, परीक्षा चांगली झाली नाही, मी परत पेपर देणार म्हणली, काय करायचं आपण? अगं मी तर असं ऐकलं या, ही कलेक्टरची परीक्षा आहे ना, लई जणांचं आयुष्य बरबाद करते बघ. म्हणजे एकदा देऊन थांबता येत नाही, 5-5 वेळा देता येते म्हण. आणि लोक बी देत बसतात बघ. आपीचं असं काय झालं तर म्हणून म्हणत्या तिच्याकडून आधीच शब्द घे. बया म्हणजे अक्का. आणि हे बघ, तू आणि मी तिच्या चांगल्यासाठीच करतोय ना, मग तू खचू नकोस. एकदाच काय तू कंटका पाडून घे बघ. अक्का अक्का आप्पे, तू कवा आलीस? अगं आत्ता चालते, लय वेळ नाही झाला. माझं जरा काम होतं ना सातारमध्ये, मग म्हणलं सुषमाला भेटून जावं, तेवढंच तिला बरं वाटेल. बिन लग्नाची बाई म्हणजे शिड पडलेल्या जाजवानी असती ग. एक ना एक दिवस ती मम्मी नाही आप्पे. आज तू ऐक माझं, बिगर लग्नाच्या बाईचं कुणीच नसतंय ग. लग्न झालेल्या बाईचा लई गोतावळा असतोय बघ. सासर असतंय, माहेर असते, पोरं बाळ असते, तिच्या माग पुढं का नाही सगळी चिम्मा घालत असतात बघ. पण तीच तीन लग्नाची बाई म्हणजे वटलेल्या झाडागत असते बघ. पोखरून पोखरून एक ना एक दिवस मरून जाते आपले. मम्मी माझी फक्त एवढी परीक्षा होऊ दे ना ग. ही परीक्षा झाली की म्हणशील दुसरी परीक्षा देते. मी नाही म्हणतच नाही ग. तुझ्यासाठी जो पोरगा बघितलाय तो बी नाही म्हणत नाही. तुला माहित आहे अक्कांच्या शाळेलाचं लग्न तुझ्या डोळ्यांसमोर झालं. ती नाही म्हणली तर अक्कांनी तिला बिनान पाण्याचं 2 दिवस घरात कोंडून घातलं होतं ग. आम्ही तसं तर काय करत नाही ना आपली. नाही मम्मी तसं नाही ग. पण माझी एवढी परीक्षा होऊ दे फक्त. परीक्षेनंतर असं काय वेगळं होणार आहे? अगं हो तू माझं ऐकून घे की. आपे अगं तू मगाशी म्हणलीस ना की तुला तुझ्या परीक्षेपेक्षा माझा जीव महत्वाचा आहे. हे बघ आपे, ती जर खरं असेल ना तू मला आता वचन दे की तू संकल्परावांसोबत लग्न करशील. आपे तुला त्रास होतोय तू ऐक की. पाणी पी. तू नको माझं काय ऐकू. आज पण तू म्हणून तुझ्या बाप म्हणते माझं कधीच काय ऐकलं नाही. आता मी नको ऐकू. मी डोकं सगळं लाल गाडीच्या दिव्यात ना आणि मग मी मेले ना की माझ्या माण्याच्या दरी बसून. मम्मी मी तुला वचन देते माझी परीक्षा झाली मी संकल्परावांशी लग्न करायला तयार आहे. माझं ना तुझ्या लय म्हणजे लय प्रेम आहे. ए विन्या काका तू कशाला असतो? अरे अर्जुन अप्पी काय अपर्णा म्हणायला पाहिजे. अपर्णा असं मनातून असं आतून अपर्णा. अर्जा हे असं डायरेक्ट प्रपोज वगैरे नको. अहो इनडायरेक्टली तिला 50 वेळा सांगून झाले. त्या पुरीच्या डोक्यात अभ्यासाशिवाय दुसरं काय नसतं. त्यामुळे आता डायरेक्ट विचारायला लागणार आहे मला. हा ती अभ्यास करते ना. अभ्यास होय ना हे इकडे काय कर माहितीये का, पुस्तक घे पुस्तक आणि मग प्रपोज कर. पुस्तक प्रपोज, पुस्तक प्रपोज. इम्प्रेशन पडेल इम्प्रेशन. एक तर ते आप्पीला पुस्तक आणि ह्याला पुस्तक आणि तू तिचा मास्तर तुला बी पुस्तक. ते काय शाळा आहे वय? हा अरे प्रेमाची गोष्ट आहे ती. अर्जा तू इकडे त्याला काय कळत नाही. मी तुला सांग हे बघ तू काम कर तिला गाडीवर बसव हा आणि असं कुठल्या तरी रोमॅन्टिक जागी घेऊन जा. म्हणजे हा संगम माऊलीला घेऊन जा. संगम माऊली म्हणजे तुमच्या दोघांचा असा संगम होईल. नको संगम माऊली नको. तिथं सगळीच जातात. हा तुला एकदम रोमॅन्टिक जागा सांगू का? हा शेतात घेऊन जा. अरे ऐका तर शेतात जाऊन काय म्हणायचं ते ऐका ना, महत्वाचं आहे. शेतात जाऊन तिला म्हणायचं
एक माणूस आमच्यावर रागवला वाटतं. अप्पे अप्पे संकल्परावांबरोबर लग्नाचा निर्णय घेतलायस, कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला नाहीस ना? म्हणजे मम्मीचा आजार पण बघून वगैरे हो म्हणलीच असं नाही ना? हे बघ अप्पे, काय असेल ते स्पष्ट सांग मला. थांबव थांबव, पेपर घेऊन ये गाडीचे. अरे पेपर घेऊन ये लवकर. आणतो साहेब. हॅलो, हा बोल की. अरे रात्री नाईट केली ना. अरे तुमचं बरं आहे आपलं तेवढं, तुम्हाला सुट्ट्या मिळते त्या. मला 2 महिने झालं सुट्टीच भेटली नाही बघ. बघ आता म्हणतोय सुट्टीला जायचं. अहो साहेब, अहो ते पेपर्स बघा की, मला उशीर होतोय, माझं पेपरला जायचंय मला. हो मॅडम थांबा की. अहो एवढी काय करताय? फोनवर बोलतोय ना. हा बोल. अहो साहेब ऐका, तिची परीक्षा आहे, तिला परीक्षेला जायचंय म्हणून तुम्हाला म्हणतोय तुम्ही. अरे नाही रे, मी पुढच्या वेळी येईन. अरे ह्या शनिवारी भेटू की. आप्या बहुतेक लय वेळ घेतील. तू एक काम करते का, दुसरी रिक्षा बघून जा लगेच परीक्षेला. दुसरी रिक्षा कशाला? ते ड्युटीवर आहेत ना, आणि त्यांना काही कामाचा फोन नाही आलाय. उगाच अडवणूक करतायत आपली. थांबा तुम्ही. ओ साहेब, ते पेपर बघा की लवकर, मला उशीर होतोय. तुम्हाला एवढी का गडबड झाली? थांबा की जरा. तुम्ही फोन ठेवा. अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही ते पेपर चेक करा की. अहो मला उशीर होतोय, पेपरला जायचंय मला. ए येडी बिडी झालीस का काय तू? आता तर तुला सोडतच नसतो या. अहो ओरिजिनल पेपर कुठे आहेत? दाखव. आहेत की, ओरिजिनल पण आहेत साहेब. मी आपलं एक शब्दही बोलू नका तुम्ही. तुमच्या ह्या गुन्ह्यासाठी वर तक्रार केली तर काय होईल माहितीये का? धक्काबुक्की करताय. बापू तुम्ही बोला, काय झालं? हे असं झालं बघा. काय एक मुलगी परीक्षेला चाललीये आणि तुम्ही तिच्याशी अडवणूक करता. उलट तुम्ही तिची मदत करायला पाहिजे. नुसतं मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हणून बोलून लिहून चालणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना धडपड करायला लागेल. तिला शिकवण्यासाठी धडपड करायला लागेल. जी धडपड हा माणूस करतो. काय म्हणले तुम्ही? वडापावची पोरगी कलेक्टर होऊ शकत नाही का? का नाही होऊ शकत वडापावची पोरगी कलेक्टर? कलेक्टर काय फक्त मोठ्यांचीच पोरं होतात का? अहो आपला इतिहास हेच सांगतो. गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची पोरं स्वतःच्या हिमतीवर कलेक्टर, IPS ऑफिसर होतात. बघा या पोरीकडे बघा. इतकी खरी पोरगी आजच्या जगात शोधून तरी सापडेल का? अहो तिचं आयुष्यभराचं स्वप्न आहे हो कलेक्टर व्हायचं. त्याचीच परीक्षा द्यायला ती चालली आज. तुम्ही असं अडून धरले तिला. अपर्णाच्या जागेवर दुसरी एखादी मुलगी असती ना तर 5-50 रुपये देऊन मगाच निघून गेली असती तिच्या परीक्षेला. पण ती गेली नाहीये, थांबलीये. का? का तर तिला लाच द्यायची नाहीये. सॉरी साहेब, चुकलं माझं. जा रे बाबा. अरे तुरे नाही करायचं. आव जावं बोलायचं त्यांना. वडिलासारखे आहेत ते माझ्या. वडीलच आहेत ते माझे. माफी मागा त्यांची. सॉरी साहेब, चुकलं माझं. या तुम्ही परत अशी चूक करू नका. बापू चला, उशीर होता परीक्षेला. तुमचे लय लय आभार. अहो खरं तर परीक्षेसाठी वेळ होता म्हणून. बापू असा आभार मानून मला पर्क करू नका हो. माझ्या जागेवर दिप्या असताना त्याला पण एवढाच राग आला असता. आणि वडिलांचा आदर असतोच असा. तुमचा मी अपमान झालेला अजिबात बघू शकत नाही बघा. बरोबर आपल्याला परीक्षेला उशीर होतोय जायला. अपर्णा तू ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. आता फक्त परीक्षेचाच विचार कर. मला तुला
कलेक्टर झालेला बघायचं. बापून नाही. काय बापू? अपर्णा, कसा गेला पेपर? चांगला गेला. नाही, चांगला जाणारच होता. बापूंना फोन करतेस का? हा, बापू कुठे आहेत? आले नाहीत का ते? त्यांना जरा काम होतं, म्हणलं मी तिला घेऊन येतो. चालेल ना तुला? हा चालेल की. चल बघ निघूयात. वाटेत कुठेतरी मस्त चहा मारूयात. हा कोणाची वाट बघतेस का तू? हा, मैत्रीण येणार होती बाहेर, भेटायचं म्हणली होती, तिला शोधायला लागल्या. आली का मग ती? हा, गेली बहुतेक घरी. निघूया का मग आपण? चालतंय. मी बघते काही राहिलं का, चेक करते एकदा. कुठे गेलाय अर्जुन? अजून दुसऱ्या कोणाची वाट बघतेस का? नाही. निघूया का मग आपण? हो. चल. इथं काय करतो आपण? वाट चुकली वाटतं. चल 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 जाऊ तेच तर म्हणायला लागले. चल. तेच तर. आणि हेच तर सरप्राईज आहे ना ते. म्हणजे सरप्राईज आहे तर सरप्राईज आहे. तू एक काम कर, तू डोळे बंद कर पहिले. अर्जुन तू आधी माझा. तू आधी डोळे बंद कर. मी म्हणलेला सरप्राईज आहे. डोळे बंद कर, डोळे बंद कर. अरे कुठं घेऊन चाललंय? सावकाश सावकाश पाऊल टाक. सावकाश. उजीकडे उजीकडे. बस हळू हळू हळू. अर्जुन तुझं काय चाललंय? आजपर्यंत आहे ना तुला कोणीच असलं सरप्राईज दिलं नाही. सांग की, डोळे उघड. हळू 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 हळू. शपथ तू कुठे घेऊन चाललायस मला? 2 मिनिटं. बस बस बस. रेडी? हा उघड लवकर. 1 2 3. सरप्राईज. आई शपथ. अरे कसले भारी दिसते इथून. दिसतंय का नाही? अगं इथं तर काहीच नाही आपे. तिथं वर गेलो ना आपण, असलं भारी दिसल ना, लय भारी दिसत. खरंच ना? 1 मिनिट. वरून म्हणजे? अगं माझी एक मैत्रीण आहे जी कलेक्टर होणार आहे. ती मला काय म्हणलेली माहिती का? काय? ती म्हणली होती की हे अर्जुन, मला ना कधी कधी पक्षी हो वाटतं. म्हणजे असं आकाशात उंच उडायचं, गिरक्या घ्यायच्या, कसलंच टेन्शन नाही काही नाही. त्यांना वरून हे सगळं खालचं कसलं भारी दिसत असेल ना, असं एकदम छोटं छोटं. कसलंच टेन्शन नाही बघ. आकाशात अशी उंच भरारी घ्यायची. देवा अर्जुन, तू काही पण काय लक्षात ठेवतोस? अरे मी आपलं ते असंच म्हणले होते. माझ्या सगळं लक्षात आहे आप्पे. चल मग रेडी? काय तू काय खुळायस का? मी चालले घरी. आप्पे नाही. चालले कुठे चालले? अरे तू काय, मी आपल्याशी चालले होते. तू काय म्हणलं होतं सरप्राईज द्यायचं? मी घरी कोणाला सांगितलं नाही. आपला फोन घेऊन आल्या इथे. पैसे पैसे तू कशाला विचार करते पैसे पैशाचा? अगं आप्पे एक दिवस जगणं मनासारखं. तुला काय करायचंय? अरे नको म्हणलं. मी घेऊन आलो ना सरप्राईज. तू पैशाचा काय विषय? दुसरं काहीतरी करू. अगं दुसरं काहीतरी.
आपे अर्जुन आयुष्यात कधीच कुणासमोर झुकला नाही. जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा वाटलं अरे ज्या भावा जगात तुला कुणासमोर झुकायचं असेल ना तर ही पोरगी. तेव्हा तर मला तुझं नाव पण माहित नव्हतं. पण कदम म्हणतात ना तसंच होतं नेहमी. यावेळी बी तसंच झालं. माझ्या कानात येऊन कोणतरी हळूच म्हणलं अरे ह्या पोरीशिवाय तुझं आयुष्य नाही पूर्ण होऊ शकत. आपले मला आयुष्यभर तुझ्या समोर असं राहायचं, तुझी साथ द्यायची. तुला कलेक्टर व्हायचंय ना, दुनिया इकडची तिकडं झाली तरी तुला कलेक्टर व्हायचंय ना, तसं मला तुझी साथ द्यायची. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर मला तुझी साथ द्यायची. दुनिया इकडची तिकडं झाली ना तरी पण आपले तुझ्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नात थोडासा वेळ काढला. तू म्हणते ना नेहमी 1 मिनिट, तेवढाच 1 मिनिट काढून लग्न करशील माझ्याशी? I love you, Appe. लग्न करशील माझ्याशी? अरे नाही अर्जुन, आपल्यात काहीच नाही होऊ शकत. तू हे अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर. 2 दिवसांपासून तुला हेच तर सांगायचं होतं मला. आपल्यात काहीच नाही होऊ शकत अर्जुन. अर्जुन, माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. आरपार काळजात का दिलासा घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले, कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले. स्वप्न माझे आज नव्याने खुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले. आरपार काळजात का दिलासा घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. सुषमा, तेवढं दगड घेऊन ये सुपारी फोडायला. आणते अक्का.
ही घ्या. अहो जरा स्वयंपाकाचं बघत होती. ही घ्या. तुम्ही दोघं जेवणच जायचं बरं का. काय बोलताय बापू? अहो जेवण केलंच पाहिजे आमच्यासाठी. रीतच आहे तशी. इकडे सुपारी फुटली की इकडे जेवणाच्या पंक्ती पडत्यात. अहो म्हणजे तेच म्हणजे तशाच ह्यानं म्हणलेत बापू. होय का? नाही मला वाटलं नुसतं विचारतात का काय. नाही नाही ठीक आहे आपली बी आलीच. बस. अग बाई लई गोड दिसतीस बघ आपल्या साडीत. बापू दीपाटन कुठे गेलाय? अहो ते सुपारी फोडायची ना, सुपारी आणायला गेलाय दुकानात. अगो बया, म्हणजे काय स्वयंपाकाचं सामान बी आणायला गेला का काय? नाही म्हणजे तेल मीठ मिरची. हा अहो नाही, आमच्या घरात कोणी सुपारी खात नाही ना म्हणून. असं का? बंटी पुरीची जीभ लई चुरू चुरू चालली. हा चल बाहेर माझ्या बरोबर. उठ चल चल. अगं खाली ये की. बघत काय बसली? तुला काय अंगण दाखवायला बोलवलंय होय? तिथून पाणी घेऊन ये, माझे हात धुवायच्यात. कसली बाय मरणाची धूळ घरात तुमच्या. सगळे हात माझे खराब होऊन गेले. बता बस. कुठं चालली दम? पाया उभी होत. हळू. हा चोळ जरा चोळ. हात लाव. जरा हातबीत पुसायला काय हाय का बघ घरात. दिदे मुद्दाम करायला लावलं ना तुला त्यांनी? अरे नाही रे बाळा, अरे करावंच लागतंय सगळं. सगळेच करतात की. जर दिदे थांब, तुला खरंच हे लग्न करायचं आहे का? काय विचारतोय दीप्या? उत्तर दे की. अगं दीप्या विचारतोय तुला खरंच हे लग्न करायचंय का? हो मला करायचंय लग्न. अगं पण तिथे तिथे ही दोघं काय करते तिथं? अप्पे छान दिसतेस की ग. लग्नामुळे आता लालीच चढलोय जरूर थोडं. हा ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा यूं आग सी लगा के गुमसुम है चांदनी सोने भी नहीं देता मौसम का ये इशारा. कदम नको ना. ये रात भीगी कदम भाऊ पास ना. ये मस्त. कदम काय चुकलं माझं? किती स्वप्न बघितली होती मी. आयुष्यात पहिल्यांदा एवढा सिरियस झालो होतो मी कुणाबाबत तरी. आजपर्यंत कोण भेटलं ना की वाटायचं कसं आहे मी याला गुंडाळतोय, पाहिला कसा गंडावतोय, माझं भलं करून घेतोय. पण आप्पी भेटली ना कदम, तेव्हा वाटलं आप्पीच आहे ना भलं झालं पाहिजे आपल्या. तिचं कुठलं काम नाही अडलं पाहिजे. तिचं प्रत्येक काम आपल्यामुळे झालं पाहिजे. तिच्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं पाहिजे. आणि आज तिच्यासाठीच रडत बसलोय मी. अरे अर्जा, आप्पीने सांगितलं वय तुला रड म्हणून? मला सांग, तिनं तुला नकार दिला म्हणून तुला आता असं वाटतंय का की तिचं वाईट व्हावं, तिला कुठलं सुख मिळू नये? हा
पत्थर के सनम वगैरे असं वाटतंय का तुला? हो कदम, आपली बाबत असं आहे ना, स्वप्नात पण विचार करू शकत नाही आपण. ती जिथं कुठं जावी ना, चांगलीच राहावी, सुखातच राहावी. मी तिच्या आयुष्यात नसतो तरी पण. अंग अशी आता कसं विनायकच्या पोरावाने बोललास, तर मागासपासून नुसता रडतोयस. अरे माझा पोरगा असा नाही रे, लात मारेल तिथं पाणी काढणार आहे अर्जा तू. अहो हित गणलं ना पण प्रकरण कदम. अर्जुनची सगळी जादू फिकी पडली, सगळी. मेच्चर गणलो प्रेमात पडून. आणि त्यात तुम्ही गुरु आमचे प्रपोज कर, जाऊन विचार तिला काय झालं, नाही म्हणली ना. अरे अर्जा, असं खोळ्यावानी बोलण्यापेक्षा मला एक सांग, तू नक्की काय विचारलंस तिला? मी विचारलं तिला, लग्न करशील का माझ्याशी? म्हणली नाही करता येणार म्हणली. म्हणली माझं लग्न ठरलंय त्या संकल्परावाशी. दीप्या डॉनच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पब्लिक या ठिकाणी लग्नाची तयारी चालल्या आणि हे बघा दिदी अंगणात पाणी मारत्या आणि पब्लिक इथं फुलं लावली की नाही, हे खोटी फुलं आहेत ती, पण लग्नाच्या दिवशी बघा एकदम ओरिजिनल झेंडू आणणार आहे मी. अरे कोणाला मध्ये येते सारखं? तुझा बाप आहे. अहो काय बापू, इथं लाईव्ह चाललं कशाला मध्ये आला तुम्ही? लाईव्ह कशाला करत बसलाय? इथं सगळी जण काम करतात आणि तू लाईव्ह काय करत बसलाय? काय बापू तुमचं सारखंच असतं या. अरे जा काहीतरी काम. दीपक की पब्लिक बोलत होत तकलीफ. लाईटच्या माळा कुठे आहेत? लाईटच्या माळा होय आमचं साहेब आणतात एवढ्यात. यशा अरे साहेब कोण? काय माहित कोण साहेब? ते आप्पे ते राहू दे, मी करतो. अरे मामा राहू दे की. अगं राहू दे, मी करतो म्हणलं. एक काम कर, ती जेवणाची भांडी आलेत का बघ. दादा जेवणाची भांडी आलेत का? साहेब आणतात. साहेब आणतात? हो बापू, यांचे साहेब आहेत तरी कोण? अगं काय माहित. अगं हे सुष्मी, अगं हे 2 माळात काय व्हायचं? अजून आणखी माळा. हा आणते की. मला साहेब आणतात याच्यातच. हाय काय आता? कोण साहेब आहेत ग? काय माहित अक्का कोण साहेब आहेत ती? सकाळ धरणं त्याच्या तोंडी साहेब आणतात. कोण आहे ग हे साहेब? काहीच कळणं झालंय. संकल्पराव आले. नमस्कार. या बरं झालं आला. जरा गडबड चाललीये, तुमची बसायची व्यवस्था आतमध्येच करतो. हा या आतमध्ये बसा. चल बघूया कोण साहेब आहे तो. काय नाही, घरी जरा लग्नाची गडबड चालली त्यामुळं. हा तुम्ही मनावर घेतलं असतं तर आमच्या घरी बी बापू या की या, आत या, बसा. हा बसा, मी येतो बरं का. नमस्कार. या या की. बसा बसा. बसा. बोला बापू. काय नाही, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. टाका बापू ना. हा अगं रुपाली, चान बापूंना. काय काम काढलंय? काय आता घरात लग्नाची गडबड सुरू आहे, मला जरा पैशाची नड होती. बापू पाणी. बापू अहो ही काय पद्धत झाली का? जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे ना. मग अहो तुमच्या लेकीनं मला माणसात आणलं, हे कसं मोजायचं? नाही याची परतफेड कशी करायची? हा बरं आता पैसे बापू आपण बाहेर सविस्तर बोलूयात की. या. बर. बापू इथं तुमची सही करा. घ्या घ्या पैसे. कसे बापू आपल्या अपर्णाचं लग्न एकदम धुमधडाक्यात करायचं बरं का. आणि नाहीतरी बापू आपल्याला एकुलती एकच पोरगी आहे. बर सरकार येऊ का? काही लागलं तर सांगायचं हक्कानं. अवघड आपलंच आहे.
ठीक आहे, येतो. या. कुळी आहेस का पिऊताई? अगं काही काय बोलायला लागल्यास? त्यानं वैशू ते आत ठेव बर का, मम्मी सारखी विचारत होती आणि मम्मीला सांगते आत ठेवलंय म्हणून. ठीक आहे. हा अगं त्यांना विचारायच्या आधी मी मम्मीला शब्द दिला ना, आणि त्याने विचारला आणि मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणली आधी घरी आहे, संकल्परावांची आई आली आहे घरी. मग काय घरी आले आणि लग्नाची सुपारीच फुटली. कसं सांगणार ना. तुला हे लग्न करायचंय आपले? अगं आरू कुठे? अगं छकुली का वाटत त्याची. मी काय विचारलं, तुला हे लग्न करायचंय? हो करायचंय. ठीक आहे, सांग मग भाऊजींना कसं. हा सांगते की, मी बोलते त्याच्याशी. अप्पी दीदी, आज मेहंदी आहे ना? हा काकी, मेहंदी काढायला कोणाला बोलवलंय? अगं आपल्या भाभी आहेत ना, चाचांची बायको. मम्मी कोण काय ना, पण उद्या दिदीची मेहंदी रंगणार म्हणजे रंगणार बघ. होय अरे, लई रंगल मेहंदी अप्पीची. संकल्परावांचा का नाही लई जीव आहे आपल्या अप्पीवर. मामी तुमच्या अंगावर पडलोय. अर्जुन अरे तू काय करतोस वरती? तुम्ही सकाळी म्हणलं ना माळा साफ करून घे म्हणून, आणि काय मामी केवढी धूळ साठली. कमीत कमी दिवाळीला तरी साफ करायचं ना. अरे नाही ना, खरंच मला जमलंच नाही बघ. बरं आता तू वर चढलास तर एक काम कर की, जी नको आहे तिकडे ते खाली टाक, मी लगेच भंगार मध्ये घालते बघ. बर 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 देतो. अर्जुन दादा, तू घालणार का रे मेहंदी? काढतो ना. आणि इकडची बाकीची कामं कोण करणार? काय चिमणे. नाही नाही भाऊजी, तुम्ही मेहंदी काढायलाच पाहिजे बरं का. मीच काढते तुमच्या हातावर मेहंदी, चांगला मोठा एक काढते. बरं आपे, त्यातले चांगल्या चांगल्या साड्या असतील ना थोड्या बाजूला काढून ठेव, आणि टावेल असेल तर ते बी ठेव, द्यायला घ्यायला बरे पडतील आपल्याला बघ. खर्च तरी वाचेल आपला तेवढाच. प्यार काय झालं? मला लाडू खायचा आहे ग. आत्ता लाडू पण मला येणार असून. अगं मम्मी ये काय, अगं या पुरी आहे की मदतीला 3-3 लाडू बांधून दिले तरी लय झाले. चल. अरे नाही नाही, अरे ये ना तू लाडू बनवायला ती प्या. अगं चल घ्या मम्मी, चल 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 चल. ए उठ चकुले उठ. ए पिवताय उठ घ्या. अगं लाडू खायचाय उठ. ए पूर्ण चला 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 चला, तुम्हाला पण एक एक लाडू मिळणार. चला चला चला. दिप्या काय? दिप्या काय चाललंय तुमचं? कुठं काय, दीपाला लाडू खायचे होते, घेऊन गेला सगळ्यांना तू बाहेर. अर्जुन अगं मला बघ काय सापडलं इथं. लाईटीच्या माळा वेळा आणल्यात ना, त्या माळा इथून आहे ना इथं. नमस्कार. हिथं लावून घ्यायच्या सगळ्या. हा लावतो, पण त्याचे वेगळे पैसे पडतात आधी सांगतो. काय पैसे पैसे करत असत ते सारखं. आधी माळा लावून घेऊ, मग बघू ना काय ते. काय नारजा, ते साहेब पैसे मागते. पैसे काय द्यायला येतील, आता तर आता देईन मी पैसे. तू कशाला काळजी करतोयस? बरं ठीक आहे, लावतो. बापू एवढं सगळं करायची काय गरज आहे? तू नको काळजी करू. असं कसं? अहो केवढा खर्च करताय बापू? आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे, केलं पाहिजे खर्च. बावड्या मी काय म्हणतोय, आपण घेऊ माळा लावून आधी. त्यांचं घरगुती बोलणं चाललंय, आपण कुठं ऐकत बसायचं. आपलं काम करून घेऊ. बापू म्हणून काय एवढा खर्च करायचा का? आणि एवढे पैसे आणले कुठून तुम्ही? आप्पी बघ बापून काय म्हणत्या, एवढा पैसा कशाला खर्च करायला पाहिजे. अप्पे तू काय बोलतेस? अगं मम्मी मला बघ. बापू तुम्ही आज चला. आज चला की, मला बोलायचंय. अहो चला की. तू थांब जा. अरे बाबा आलो. ते काय म्हणतात बघा, मी भरतो इकडे. बर बर. अरे पालीसारखा चुकतोय. आठवतंय का, तू अपर्णा माझ्या ऑफिसमध्ये आला होता, तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तुमचा. तेव्हा तुला म्हणलं होतं बघ, लग्न करणार तर अपर्णाशी, ते बी तुझ्या नाकावर टिच्च.
आणि माझ्या आणि अपर्णाच्या लग्नात तुला कुरवला करणार. तेव्हा तू त्वऱ्यात काय म्हणला होता, आधी लग्न तर कर. अरे मग हे काय चाललंय? हा, कसला सच्चा शिकेर तू. जिच्यावर प्रेम करतो तिच्याच लग्नात पाणी भरतो. हळूहळू हळू एखाद्याने बघितलं ना तर इथंच लग्न मोडतील तुझं. मला काय करावी लागायचं नाही. ए माकडा, लई उडू नको बर का. गप काम कर. मी तर तेच करतोय, तू चालाय चुकचुक करत. पाणी होत. चल वाळली बाई मेहंदी. हा वाळली, नको अक्कल शिकू. चल पाणी होत. वाळली ना खरंच. वाळली वाळली होत. झाली का? टक टक टक. बस. ओ वहिनी, तुम्हाला भूक लागली वाटतं. जरा पहिला एक घास का. मोठं मन लागतं. ठीक आहे. अरे मला पाणी आणले की प्यायला. हा ए दिप्या, काकीला पाणी घेऊन ये. आणि काकी, नुसतं पाणी प्यायचं नाही, पहिलं जेवायचं. जेवायचं पहिलं. अप्पे, तू कधी खाऊन घेतेस ग? अगं खाते की निवांत. आता मेहंदी सकाळी धुवायची, मग तू काय तसं झोपणार? अगं पिऊताई, हा मी त्याच्यापर्यंत कोण भूक मारणार नाही बरं का. पोटभर जेवायचं. एवढं चांगलं लग्न कार्य काढलंय घरात बापूंनी, आणि उपाशी राहायचं होय. चला वहिनी. असं चकुली. अक्का 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 अक्का. असं वहिनी, झाला का घास खाऊन? ठीक आहे. चकुली पटकन. चकुली बा कशी लगेच पटकन तोंड उघडते. हा कस. हा चला लवकर पटकन तोंड उघड. आपे दादा तू पण खा की, तू काही खाल्लं नसेल ना. तू काय करतोयस? तुला घरी नाही जायचंय का? लग्न घरी आपे, घरी जाऊन चालतंय का? आता दिवस उजडला की काम सुरू होतील बघ. लोड आहे कामाचा. का वागतोयस असं? अर्जुन, तुला काय हा सगळा पिक्चर वाटतोय का? का करतोयस हे सगळं? अरे घरात पाहुणे आलेत, माझी मेहंदी पण झाली, उद्या साखरपुडा, मग लग्न. सगळं ठरलंय, सगळं तसंच होतंय. तू हे असं वागून स्वतःला का फसवतोयस मला कळतच नाहीये. आपे, जोपर्यंत तुझं लग्न संकल्प बरोबर होत नाही ना, तोपर्यंत आस लावणं बंद नाही करणार मी. अरे पण तू का वाट बघतोयस या सगळ्याची? अरे माझं लग्न होतंय. एक मिनिट, तुला काय वाटतंय? आमचं लग्न मोडेल आणि आपलं लग्न होईल असं? नियतीच्या मनात असेल तर तसं होईल. अरे कसली नियती अर्जुन? इथून पुढचं सगळं आयुष्य संकल्प सोबत लिहिलंय माझं नियतीनं. नाही, नियती आपल्याला पावला पावलावर इशारा देत असते, फक्त आपलं लक्ष नसतं तिकडं. नंतर आपण आपल्या नशिबाला तो इथेच बसतो. काय इशारा दिलाय तुला नियतीनं? अगं किती उदाहरणं आहेत. कालचा तो टॉस, ते ना काय आलं सांग बरं. अरे अर्जुन, तो सगळा योगायोग होता फक्त. तो योगायोग होता ना? ठीक आहे. एसची मेहंदी का नाही रंगली, आणि ही मेहंदी रंगली एची. ए म्हणजे अर्जुन. आणि अजून एक दाखवू का? ए म्हणजे अप्पी. नियती. अरे तुझ्या जन्माच्या वेळेच्या आधीची गोष्ट आहे. एकदा तुझ्या आईचं माझं भांडण झालं तर रागाच्या भरात ती घर सोडून गेली. मी बी म्हणलं तर जाऊ दे. हरभर 4-5 तासानं पोटात कालवायला लागलं की म्हटलं नाही नाही, तिला आणलं पाहिजे परत. बाहेर पडलो, स्कूटरच्या मागं बसलो, बैलगाडीवर गेलो. नंतर तर चालत गेलो बघ. आणि वाटत एका झाडाखाली बसलेली दिसली की मी गेलो. म्हणलं का ग इथं का बसली? तर ती म्हणली एसटी पंक्चर झाली, ते काय त्यामुळे इथंच आवं लागलं.
आता मला सांग, एसटी कशामुळे पंक्चर झाली? नियतीमुळं. हा, अरे तिच्या मनात जायचं होतं, पण गेली का नाही. कारण काय? नियती. अरे अर्जा, आपण किती बी कसं बी करू दे, पण नियतीच्या मनात असेल ना तसंच घडतं. कदम होईल ना असं? अरे अर्जुन कुठे राहिलाय? अगं मग मी त्याला सगळीकडे उडाकलं पण कुठंच गावला नाही. ओके आला. हळू रे. हे अर्जुन, हो. अरे त्या म्हणून तांब्या कुठे ठेवलास तू? ते इथे किचन वाटत खालच्या कप्प्यात. हो खिलाडी कुमार, अहो कुठे गेलेला तुम्ही? मी तुम्हाला किती ओळखलं माहित आहे का? तुम्ही जरा डाऊन आहे काय? डाऊन होतो पण आता फुल चार्जिंग होऊन आलोय ना. नको टेन्शन घेऊ, हाय इकडे मी. बरं आहे का? इथंच थांबा, कुठं जाऊ नका. कुठं जाणार आहे दिप्या? मुलगी घेतल्याशिवाय कुठं जाणार आहे का? ओ तात्या, ते 4 आंब्याचे डाळे आणले असते, दारावर लावले. अरे ते मिठाईचं बॉक्स कुठे ठेवलं? हो खिलाडी कुमार, अहो ते मिठाईचं बॉक्स कुठं आहे? ती आतल्या गुलीत, आतल्या कपाटाच्या. अरे अर्जा, कस तरी वाटतंय का रे तुला? अरे नाही, तुझ्या डोळ्यांसमोर सगळं चाललंय, तुला काहीच करता येईना. अर्जा मला सांग, तू घेतो का? अरे एक काम करा की, हात घ्या की खाली दो. नाही खाली द्या, खाली द्या. तोंड जरा इकडे करा. इकडं थोडं थोडं. आई शपथ खिलाडी कुमार, कसली रंगले तुमची मेहंदी. मेहंदी ना? हा मग कालच म्हणली ना वर माहिती की ज्याच्या हातावली मेहंदी जास्त रंगती त्याचं घर प्रेम असतं. आता आप्पी बाहेर आली ना, मी त्याला दाखवणार, बघ आप्पे कशी रंगली आहे मेहंदी. पण तुमचा प्लॅन काय आहे? प्लॅन असा आहे की आप्पी बाहेर आली की मी आप्पीला आणि मांडवातल्या सगळ्यांना सांगणार, बघा माझी मेहंदी कशी रंगली आहे ती. संकल्पाचा हात आणि माझा हात शेजारी शेजारी ठेवणार आणि म्हणणार, बघा कुणाची जास्त रंगली. अरे ह्याची काय फिक्काट रंगली नसती. मेहंदी तर भारी रंगल्या, पण रंगली कशी काय एवढी मेहंदी? ऐक दिप्या, मेहंदी कशी रंगली तुला सांगतो. जाऊ दे, नको नको. सांगा की. अरे तर माझा सिक्रेट फॉर्म्युला आहे दिप्या, असं कसं सांगू मी तुला? अहो मला तरी सांगा की. मग असं म्हणतोयस, मग ऐक दिप्या. नाही नको, थांबा की थांबा. तू दिप्या बोलशील कुणाला तरी? मी नाही बोलत कुणाला. माझा सिक्रेट फॉर्म्युला आहे तो. नको बाबा, तू आप्पीला बोलशील बिलशील. मी नाही कुणाला सांगत, म्हणलंय की तुम्ही सांगा तरी प्लॅन काय आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. नको, तू मास्टर प्लॅन आहे माझा. नाही सांग की, काढ की. हे कोण चाललंय? असं खालून लावलं अँगल. तिला एक काम करतो, काढतो. ठीक आहे, चांगलं काढ लवकर. जरा खाली फुलाकडे बघा की, एक तरी फोटो चांगला आहे मध्ये. दिप्या ऐक, मागच्या बाजूला चकुली, तवा आणि लवंग घेऊन तयार आहे. लवंग आणि तवा, हे ना काय होणार आहे तवा? अरे त्यांनीच होणार आहे सगळं. ऐक दिप्या, 3 विटाची शिगडी मांडायची, भट्टी पेटवायची खाली, त्याच्यावर काळा तवा ठेवायचा, त्याच्यावर 5 लवंगा टाकायच्या, खाली पेटवायची भट्टी, अशी धुराची धुरी द्यायची ना हाताला. असली मेहंदी रंगती, असली मेहंदी रंगती. अरे वर्षभर हटत नाही. खरं सांगताय? खरं सांगतोय. तुला अजून एक सांगतो, चकुली कुठं बसल्या माहितीये का? आपल्या टाकीच्या पलीकडं, पडवीच्या शेजारी टाकी आहे ना, तिथं पलीकडे बसली आहे. भट्टी तयार करून, तवा ठेवून, लवंग ठेवून तयार आहे. पण खिलाडी कुमार, तुम्ही खरं सांगताय काही? आपल्या फॉर्म्युल्यावर डाऊट? खोटं वाटतंय तुला? खोटं वाटतंय? नाही, मला अजून विश्वास बसेना. हो, विश्वास बसाना. बापू, बापी कुठं आहे? मुहूर्ताची येळ निघून चालल्या, बोलवा की तिला. आली बघा. खाली पोरगी. बस बस.
आपे लय गोड दिसतेस बघ. बापू अहो नवरी मुलगी आली, नवरा मुलगा कुठे? संकल्पना पण बोलवा की. अहो ढोबळे साहेब. काय गताय? कुठे गेले तर संकल्पराव? मी ह्यांना शोधायला सांगू का? नाही थांब. दिप्या अरे बघ की जाऊन कुठे संकल्पराव होती. जाऊन बघून यायचा पटदिशी. मम्मी अगं ती काय बारकायत का मंडपात हरवायला? असतील इथेच कुठं तर येतील की. कुठे गेला नवरदेव? कुठे गेला? कुठे? हा तेच की. बंट्या ए बंट्या. ए काय बंट्या लावलंय? नीट नाव नाही घेता येत का? त्याचा मान आहे ना. हो त्याचा मान आहे नाही का? मानाचा बंट्या म्हणू का मग? मानाचा बंट्या. ए अर्जुन अरे नीट हात मार की. काय चेष्टा लावली? अगं काके जरा गंमत करत होतो. पण नवरदेव गेलं कुठं? नवरीला घाबरलं काय? थम शोधतो मी. दिप्या तू आते का बघ, मी जरा माग बघ. संकल्प जरा तरी बरं वाटतंय का नाही? बरं सरकार माझे निस्ते हातच नाही जळाले. इथं आतमध्ये बी लय काहीतरी जळाले. त्याचं काय करणार? या अर्जाच्या तर आहे ना आता ह्या बाटलीचं काय करायचं? कुठं मारायची ती? कळते मला सगळं 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 जाणवतंय. तुमचे फक्त हातच नाही बाजलं तर काळीच करापलंय पार. एक वेळ हातावर औषध करता येईल हो, पण काळजावर कसं करणार? जरा शांत डोक्याने विचार करायचा. शांत डोक्याने? अहो सरकार शांत डोक्याने. माझ्या लग्नात त्या पोरीच्या घरात कारभारी कोण आहे तर तिचा प्रियकर. तुम्ही म्हणताय मी शांत डोक्याने घेऊ? नाही सरकार तसं नाही. तसं नाही मग कसं? संकल्प आप्पीने कोणाला होकार दिलाय? तुला. आता नवरा मुलगा कोण आहे? तू आहेस. आणि तो अर्जा तो फक्त कारभारी आहे. कारभारी. हे काय विसरतोयस तू? हा अरे ते आप्पी हिंग लावून विचारणा झाली त्याला भीक घालाना झालीये. मग ते बावचळले आणि तिच्या घरात तो गोंडा गोळत फिरतोय. ते आता ते मला काय माहिती नाही. उद्यापासून तो अर्जा मला माझ्या डोळ्यासमोर नकोय बस. आता आहे का? आता तूच बोलला होतास ना की त्याच्या डोळ्यासमोर सगळं करायला मजा येणार आहे म्हणून. हा म्हणलो होतो, पण तो अर्जा आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. नियतीच्या मनात नियतीचा कौल ह्या वन त्याव. अरे ते नियती फियती असले जे काय बराळतोय ना त्यो. आणि मला सांग तू मानतोस का या गोष्टी? अहो मी मानत नसलो तरी आज त्याच्या मनासारखं झालं का नाही? तू फार नको विचार करू त्याचा. तो माझ्या लग्नात नसला पाहिजे. बास संपला विषय. संकल्प संकल्प संकल्प. बोला सरकार. अर्जुन कुठं आलेलं दिसत नाही. अर्जुन आला असेल की आत असेल. असेल की अर्जुन आता असेल. बघ बरं जरा. हा बघ. तुझ्या बोला सरकार. आज आतमध्ये अगदी मस्त भडका उडणार आहे बरं का. फक्त आपण तेल घालायचं काम तेवढं व्यवस्थित पार पाडायचं. हा चला मग. आपली ती खरंच तुला लय भारी दिसत्या. आपण आईला विचारू ना तिला काय भारी वाटतं. उठ 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 ये जरा ये उठ. आई ए आई ही भारी वाटते का ही भारी वाटते? की मी चॉईस केली? अरे काय भारी साडी आहे ती ना. हा एक नंबर. एवढ्या अख्ख्या दुकानात ही एक साडी तेवढी भारी मिळाली. पण काय आता तू नवरी आहेस ना तर तू घाल. हा मी आता बघते माझ्यासाठी दुसरी.
अहो जरा भारीतल्या साड्या दाखवा की. ते सिल्कच्या काढा, पैठण्या काढा चांगल्या चांगल्या. दाखव. ती वरची आहे ना? हे बंट्या इकडे बरं. अरे ओ सोनेरी कोट बघ बरं. कसला भारी दिसशील तू याच्यात. घेतो का? हा चांगला आहे ना. ह्या थोड्या महाग आहेत, 10,000च्या रेंजच्या आहेत त्या. असू दे दाखव. 10,000ची तर 10,000ची. दादा असू दे, दाखवा त्यांना जे आवडेल ते दाखवा. वरमायला पाहिजे तसली साडी घेऊ दे. अगं त्यांचा मानपान नीट झाला पाहिजे, परत लग्नात त्यांची नाराजी नको. ठीक आहे दादा, ही बाजूला ठेव. ए मम्मी, अगं ही दीदीपेक्षा महाग साडी आहे. यार तुला काय करायचंय, गप बस की. अगं हो मम्मी, पण ए पोरांनो, तुम्हाला काय करायचंय रे? तुम्ही गप बसा. आता गो बया, मी साडी बघायला लागले तर लगे यांना पैशाचं सुचायला लागलं का? मग कशाला घेताय साडी मला? असू दे नाहीतर ह्या असल्या गावात काय मिळायचंय धडाचं. त्यातल्या त्यात ही साडी तरी जरा बरी आहे. काय ग रुक्मिणी, झालं ना आता सगळ्यांचं? चला आवरा लवकर. 1 मिनिट. हो तुम्ही असं काय करताय? तुम्हाला आमचं सगळंच माहितीये की. आणि तरी तुम्ही अशा महागड्या साड्या काढल्यानंतर कसं व्हायचं? बंट्या, मी तर सरळ सरळ वर तोंड करून बोलायला लागली की मला. अहो मी जरा बोलू का? हा बोल ना अपर्णा. नाही म्हणजे आमच्या बापूंनी लग्नासाठी कर्ज काढलंय आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिस्थितीची कल्पना आहेच की. तुम्ही कपडे घ्या, पण एवढे महागडे कपडे घेतले तर त्यांचं लग्नाचं बजेट सगळंच कोलमडल हो. नाही अपर्णा, मी बोलतो आईसोबत. हा ए नाही अपर्णा, होय अपर्णा काय लावलंय? ये कानाखाली वाजव तिच्या. मला एवढं ती बोलती तू गप ऐकून घेतो होय रे? हा अरे नाही परवडत, नाही जमत तर कशाला लग्नाला उभी करायची बापानी? बया रुक्मिणी, तुझा पुतण्या किती ग लोचट आहे. खूप पाय सोडत नव्हता माझं. मी बी विचार केला जाऊ दे, गरीबा घरची पोर आहे. आज लग्न मोडलं तर उद्या कोण तिच्याशी लग्न पण करायचं नाही. आणि बाया त्या टेन्शननी फाशी बिशी घेतली तर फुकट भूतून माझ्यावर बसायची. म्हणून मी म्हणलं जाऊ दे. अर्जुन, तिथं काय उभं राहिला, इकडे ये. हा खाली जे काय मला बोलला ना ते आता करायचं बर का रुक्मिणी? आणि सगळ्यांना सांगते, हा खाली मला म्हणला की मी वर येतो आणि संकल्परावाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो म्हणून. चल करून दाखव आता. ए ऐकू येत नाही का तुला? चल लवकर. बघतो काय वाक्य खाली. हा ए अर्जा, उठ अरे उठ. अरे भाऊ आहे तू माझा, हे असं बरं दिसतंय होय. ए सुजार बास की. असं कसं बास नाही रे, लाव त्याला लाव. ती पोरगी किती उजळ आहे, मग माझा बंट्या बी चांगला उजळला पाहिजे. अगं म्हणे तू पण लाव की हळद जा. ए अर्जा, अरे जरा फोटो काढ की माझे. आमचे काढ बाबा. त्यो कसा काढला आपले फोटो?
तो त्यांच्या पार्टीचा आहे ना, तो काय आपल्या पार्टीचा आहे वय. आप्पे, आता ह्या हिरव्या बांगड्यांना लय जपायचं बर का. अगं ह्यो हिरवा चुडा म्हणजे तुझ्या सौभाग्याचं प्रतीक आहे बघ. होत. आणि सुषमे, आप्पी लय गोड दिसते बघ. आज संध्याकाळी तिची दृष्ट काढ बर का. चांगले मीठ मिरच्या वळून टाक तिच्यावरनं. सुषमा, अगं आवरा की आपल्याला हळदीला सुरुवात करायची ना परत. अहो बापू, पण नवऱ्या मुलाकडची उष्ट हात आल्याशिवाय ही तर कशा हळदीला सुरुवात करणार आपण. अगं पण काय मी जाऊ का आणायला? नको नको, तुम्ही नका जाऊ बापू. हा पण त्यांना कळलं पाहिजे ना, त्यांच्यामुळे इथं सगळं कोळंबलंय म्हणून. अहो निरोप द्यायचा आहे, मग तुम्ही कशाला जाताय? दीपाला पाठवा की. हा दिप्या, इकडे इकडे इकडे. संकल्परावांकडे जाऊन गोष्टी हळद घेऊन ये पटकन. ए अर्जा, तू पण लाव की हळद. हा मग कसं वाटतंय सगळं बघून? उद्या मांडवत आहे सगळ्या गोष्टी. मला तू माझ्या सोबत पाहिजे. आणि ते आंतरपाठ पण तू धरायचं बरं का. विनय काका माझं झालंय की. म्हणून परत हळद लावायची नाही असं कुठे लिहिलंय का? तुम्ही हिला लाव. कसली हळद आहे? ती तुमच्या इथनं एक वाटी आणली होती. आणि आता इथं येऊन बदलली ना? नाही सुजा, तसं नाही. काय काका, एवढं समजलं काय मला? अर्जाची हळद आहे ना? नियतीच्या मनात सगळं आहे काका, आणि नियतीच्या हातात पण सगळे. काका सगळं ऐकलंय मी. तुम्हीच अर्जाला म्हणालात ना आप्पीला तुझीच हळद लागणार म्हणून. काका, आप्पीला संकल्पचीच हळद लागणार आहे. आणि लग्न पण त्यांचंच होणार आहे. सुजा, चुकलंच माझं. आपण तिकडे गेलो कुणाला सांगू नका बर का. आमचं बापूले हाणत्याला मला. नाही 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 सांगत. सुजा, उगच लग्नाच्या आधी दंगा नको काय. हा, दंगा नको व्हायला. नाही माहिती, ही लढाई आहे. मला लढत राहील. लढाई? एक मिनिट, मी नाही म्हणले याचं वाईट वाटतंय तुला, का मी तुला नाही म्हणले याचं वाईट वाटतंय? असं काय करतेस तू? अरे ही काही लढाई आहे वय? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये लढाई सुरू आहे, जो जिंकेल त्याच्याशी माझं लग्न होणार असं का? आप्पे, मला जे म्हणायचं होतं ते म्हणून झालंय. माझा पण निर्णय देऊन झालाय अर्जुन. तुला सांगितलं की आपल्यात काहीच होऊ शकत नाही. तू जा इथनं, तुला ड्युटी नाहीये का? आई चिंचुकी आहे तिकडे, तो बघून गेली. अर्जुन भानावर ये. हे बघ, मी तुझे नाहीये, कधीच नव्हते. माझं लग्न आहे उद्या संकल्प बरोबर. आप्पे, अजून पण वाटतं काहीतरी जादू आहे. काहीतरी जादू होईल ना आपलं. आप्पे, तुला कधीच माझ्याबद्दल कधीच काही नव्हतं. हळद धू व्यवस्थित, नाही तर तशी माझ्या नावाने मेहंदी रंगली ना, अशी माझी उष्टी हळद पण रंगायची. म्हणजे माझी उष्टी हळद येते त्याची नाही. अर्जुन, हे अति होतंय. मी आता जो ऐक तर माझं म्हणणं. अरे आता काय ऐकायचंय? अजून काय सांगायचंय तुला अर्जुन?
मी हात जोडते आता बस. हात नको. नाही येणार, इथून पुढे मी तुमच्या मध्ये कधीच नाही येणार. तेच बरं आहे.